respected Kate ma'am, Deep sir, and who are very respectful for all of us, and who was very different kind of person who thought about the farmers. शिवाजी राजे, डू यू नो शिवाजी राजे? त्यांचं एक मराठीत वाक्य आहे, दे हॅव देअर मराठी सेंटेन्सेस. ही स्पोक दॅट स्टेटमेंट टू देअर सोल्जर. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागला तर हात कलम केले जाईल असं स्वतःच्या सैन्याला आवर्जून सांगणारे छत्रपती शिवाजी राजे. ज्या माणसाला शेतकऱ्याबद्दल, सर्वसामान्य जनतेबद्दल व आपल्या प्रत्येक नागरिकाबद्दल एक रिस्पेक्ट होता, वी हॅड अ रिअलायझेशन, असं छत्रपती शिवाजी राजे आणि तमाम महापुरुष ज्यांनी या देशाच्या उद्धाराकरता दे ट्राईड देअर लेवल बेस्ट, दे फॉट, दे स्ट्रगल्ड, देअर स्ट्रगल, देअर हार्डवर्क. यू आर हिअर राईट नाऊ, यू आर लिव्हिंग युअर लाईफ हॅपीली, अँड राईट नाऊ यू आर अंडर द एअर ऑफ फॅन. अंडरस्टूड? तर मित्रांनो, सर्वात मोठा मुद्दा आहे शेती. शेती इज वन ऑफ द बिगेस्ट पॉईंट. आणि आपला भारत हा जगातला सर्वात मोठा शेतीप्रधान देश आहे. काय? कारण या भारतात जगातली सर्वात सुपीक जमीन आहे. या भारतात काही नाही आहे व्हॉट इज नॉट अवेलेबल इन इंडिया. या भारतामध्ये प्रत्येक प्रकारचे फळं आहे, प्रत्येक प्रकारचे फळं या भारतामध्ये आहे, प्रत्येक प्रकारची पिकं आहे या भारतात, प्रत्येक प्रकारची पिकं. फक्त कॉटन, सोयाबीन आणि तिसरं पीक आपण कोणतं घेतो? वारंवार घेतो. आपलं मोस्टली पीक आपण घेतो ते गहू, कॉटन म्हणजे कापूस, सोयाबीन. हे आपल्याला फक्त तेच पीक दिसते ज्या पिकामुळे आपण फक्त सरकारवर अवलंबून राहतो आणि सरकार जो भाव ठरवण तो आपण स्वीकारतो आणि आपण गरीब बनतो. आणि जेव्हा आपलं उत्पन्न जास्त होते तेव्हा सरकार विदेशातून आयात करते, गव्हर्मेंट इम्पोर्ट फ्रॉम फॉरेन्स, आणि त्याच्यामुळे आपल्या प्रॉडक्टचे भाव पडते. आणि मॅडमने म्हटल्याप्रमाणे किसानी म्हणजे फार्मिंग हा काही 12 महिने बिझनेस नाही आहे. म्हणजे गहू, कपास आणि सोयाबीन पेरण्याकरता 12 महिन्याची गरज नाही आहे. तो फक्त पावसाळ्यातल्या 4 महिन्याचा कन्सेप्ट आहे. कोणताही लघु उद्योग करू शकला असता. फार्मिंग रिलेटेड खूप बिझनेस आहे. तुम्ही जर नाही का तुमच्या शेतातल्या फळावर, बागायतीवर प्रोसेसिंगचा बिझनेस जरी टाकला, जसं तुम्ही आंबा आहे, आंब्याचा ज्यूस काढला आणि त्याला प्रॉपर पॅकेजिंग केलं तर तुम्ही 50 रुपये 1 ते 2 आंब्यावर कमवू शकता. तुम्ही संत्र्याला पॅकेजिंग केलं, संत्र्यावर कमवू शकता. तुम्ही आलू आहे, आलूचा शेती केली, आलूच्या लहान लहान चिप्स बनवल्या, त्याला पॅकेजिंग केलं तरी तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर अवतीभोवती फळाचे झाडं लावले, बरोबर आहे, तुम्ही निंबाचे झाडं लावले, संत्र्याचे झाडं लावले, पेरूचे झाडं लावले, पपई लावली, सीताफळ लावले, आणि त्या झाडातून तुम्हाला जे फळं मिळेल त्या फळातून तुम्ही लाखो रुपये उत्पन्न घेऊ शकता. म्हणजे तुमच्या सोयाबीन आणि कापसा व्यतिरिक्त तुम्हाला पैसा मिळू शकते, बरोबर आहे. पण कसं आहे, तुम्ही शेतीला एक बिझनेस म्हणून पाहिलं पाहिजे. यू शुड थिंक फार्मिंग ॲज अ बिझनेस. इट इज नॉट अ ट्रॅडिशनल प्रोसेस, पण यू आर थिंकिंग फार्मिंग इज नथिंग बट द ट्रॅडिशनल प्रोसेस. आज बाबा पण भेटलं, वी गॉट फ्रॉम फादर, फोर फादर, ॲन्सेस्टर, आणि आमचे जुने पूर्वजसुद्धा तेच पेरायचे, तेच उगवायचे आणि 4च महिने फार्मिंग करायचे, 8 महिने आराम करायचे. तर हे पॉलिसी नाही का 80% शेतकऱ्यात आजही चालू आहे. तुम्ही पहा ना, असं नाही, तुम्ही काही शेतकरी पहा करोडो रुपये कमवत आहे, लाखो रुपये कमवत आहे. त्यांनी आपल्या शेतीमध्ये इंडस्ट्री टाकलेली आहे, प्रोसेसिंगचे बिझनेस टाकलेले आहे. त्यांनी त्या शेतीचा जो रोडचा भाग आहे, फ्रंट भाग, तिथे नाही का रेस्टॉरंट टाकलेलं आहे. तिथे त्यांनी ऊसापासून नाही का आपण जे पेय भेटते ते पेयाचं अलग अलग प्रकारचे पेय तयार होते, त्या पेयाचं लहानचं दुकान टाकलेलं आहे आणि डबल कमाई करतात ते लोक. पण आपल्या लोकांच्या माइंड्समध्ये फायनान्शियल इंटेलिजन्स म्हणजे पैसा कसा कमवायचा, पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं, आपला माइंड हा थोडा औद्योगिक पाहिजे. आवर माइंड शुड बी इंडस्ट्रियल, आवर माइंड शुड बी जस्ट लाईक अ माइंड ऑफ बिझनेसमॅन. आवर माइंड शुड बी, आपला मेंदू असा काम केलं पाहिजे की 4 पैसे कुठून मिळवता येईल. आणि ठीक आहे ना, तुम्ही शेतकरी आहे ना, तर देअर आर नंबर्स ऑफ बिझनेस रिलेटेड टू फार्मिंग. ज्या क्षेत्रात तुम्ही ऑलरेडी आहे त्या क्षेत्राशी संबंधित हजारो बिझनेस आहेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. पुन्हा नाही का जो शेतकऱ्याने लाखो रुपये कमवले आहे, जो आयडियल फार्मर आहे, त्याच्यावर एखादी पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे तर त्यानं एवढे रुपये कसे कमवले बा, त्यानं तगडी शेती कशी केली, त्यानं पैसा कसा कमवला. आणि ते पुस्तक नाही का काही शेतकऱ्यांना खरेदी केलं पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे, मोटिवेशन घेतलं पाहिजे, त्यातून स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे, स्वतःची फार्मिंग डेव्हलप केली पाहिजे. असं काहीतरी वेगवेगळ्या अँगलला नाही का विचार केला पाहिजे.
पण शेतकरी विचार का करते? फार्मर इज थिंकिंग ओनली वन थिंग, का गव्हर्नमेंट विल हेल्प मी, गव्हर्नमेंट विल प्रोव्हाइड मी सबसिडी आणि आय विल सेव्ह माय लाईफ. तर तुम्ही सरकारवर का डिपेंड राहता? तुम्ही सरकारवर डिपेंड का राहता? सरकारवर डिपेंड राहायचे 2-3च कारण आहे तुमचेवाले. कारण तुम्ही कापूस पिकवता तर तुम्हाला सरकारच्या भावावर डिपेंड राहावं लागते. सोयाबीन पिकवता, सोयाबीनच्या भावावर डिपेंड राहावं लागते. तूर पिकवता, तूरच्या भावावर डिपेंड राहावं लागते. पण त्याच्या व्यतिरिक्त वेगळे हजार प्रकारचे पिकं आहे ना, जे डायरेक्ट तुम्ही कस्टमरला विकू शकता, डायरेक्ट तुम्ही शहरात आणून विकू शकता. बरोबर का नाही? मग तुम्ही त्याच्यावर थिंक का नाही करत? वाय डोंट यू थिंक ओव्हर इट? आणि तुम्ही जर 24 तास फार्मर आहे तर मग तुम्ही 24 तास विचार करा त्याच्यावर. तुम्ही काय फक्त 4 महिने विचार करता, 4 महिने विचार करता, 8 महिने तुम्ही लग्न, तेरव्या कार्यक्रम, धार्मिक विधी, सप्ताह, दुनियाभराचे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट घेता आणि आपला स्वतःचा जवळचा किमती पैसा खर्च करता. बरोबर आहे का नाही? तर ह्या गोष्टीसाठी नाही का फार्मरनं कुठेतरी चिंतन करायला पाहिजे. फार्मर शूड थिंक ओव्हर इट. मला माहीत आहे इथे बसलेले बरेचसे मुलं आहे ना, ठीक आहे, यू मे नॉट हॅव फार्म इन युअर होम राईट नाव, बट यू आर सन, डॉटर ऑर ग्रँडसन, ग्रँड डॉटर ऑफ फार्मर्स. तुमचे वडील फार्मर असेल तर तुमचे आजोबा फार्मर असेल, तुम्ही नातूत असेल ना किंवा नातींत असेल ना फार्मरची, तुम्ही फार्मरशी रिलेटेड आहे ना. तुमच्या कुटुंबात कोणी ना कोणतरी फार्मर आहे, तुमच्या आजोबाच्या एरियात फार्मर असेल, कोणी ना कोणी फार्मर, तुम्ही फार्मर आहात. वी ऑल आर फार्मर्स. बरोबर आहे? फक्त आपण शेतीला इंडस्ट्रीयल पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहिलं पाहिजे. ठीक आहे, असं मला वाटते. आणि दुसरा एक मुद्दा, मी पर्सनली शेती केलेली नाही आहे, फक्त मी काही आदर्श शेतकरी लोक आहेत त्यांचा अभ्यास थोडा वाचलेला आहे. तर मला असं कळलं की बागायती शेती ही खूप प्रॉफिटेबल आहे. मला असं कळलं की काही खतं तुम्ही शेतीमध्ये तयार करू शकता, ते विकू शकता. मला असं वाचनानंतर कळलं की काही शेतकऱ्यांनी शेतीच्या भरोशावर करोडो रुपये कमवलेले आहे, 4 व्हीलरनं घुमतात. मला असं कळलं की शेती हा फक्त 4 महिन्याचा बिझनेस आहे, बाकीचे 8 महिने त्यांनी शेती रिलेटेड बिझनेस केले पाहिजे, त्याच्यावर दिमाग लावला पाहिजे, दिमागाचा वापर घेतला पाहिजे, केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या काही वेगळ्या स्कीमा आहे. बरेचसे लोक त्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या स्कीमांचाही अभ्यास करत नाही, स्कीमाही आपल्यापर्यंत खिचून आणत नाही, सबसिडीही मिळवत नाही, पैसाही मिळवत नाही. तर ते त्या प्रोसेसपासून अननोन असते. तर त्या माणसांना जो शेती करते ना, त्या शेतीला एक बिझनेसमॅन म्हणून स्वतःला समजलं पाहिजे, शेतीवर रात्रंदिवस विचार केला पाहिजे, शेतीचे पुस्तकं वाचले पाहिजे, अलग अलग प्रयोग करून पाहिले पाहिजे. आता अलग अलग प्रयोग करायला बरेचसे लोक म्हणते फक्त पैसा लागताची, पैसा नाही आहे. पैसा हा विषय नाही राहत, विषय राहते तुमचे स्वप्न, तुमचा इमॅजिनेशन, तुमच्या आयडिया, तुमचे कन्सेप्ट. जर तुमची अशी कन्सेप्ट असेल, आयडिया असेल तर टप्प्याटप्प्यानं तुम्ही ते पुढं फॉलो करू शकता, ते तुम्ही अंमलात आणू शकता, सक्सेसफुल बनवू शकता. बरोबर का नाही? पण तुम्हाला त्या अँगल विचार करावा लागेल ना. पुन्हा खेड्यामध्ये नाही का लोक कार्यक्रमाला एकत्र येते, सप्त्याला एकत्र येते, धार्मिक विधीला एकत्र येते, पण ते शेतीवर चिंतन मनन करायला कधी एकत्र येत नाही. का 50 शेतकरी एकत्र आले, 50 शेतकऱ्यांना क्लस्टर शेती केली, मिळून नाही का पैसे कलेक्ट केले, एकामेकाला मॅनेज केले, ॲडजस्ट केलं, गावाच्या गावं मिळून नाही का त्यांनी प्लॅनिंग केला, शेतीबद्दलचे काही कॅडर कॅम्प ठेवले. माहीत आहे का तुम्हाला सांगतो, कॅडर कॅम्प होते राजकीय, कॅडर कॅम्प धार्मिक होते, पण शेतीबद्दलचे कॅम्प होतच नाही. म्हणजे कोणत्या पिकाचं का महत्त्व आहे, कोणत्या वस्तूले, कोणत्या फळाले कशा प्रकारची प्रोसेसिंग केली जाते, सध्या डिमांडिंग फळ कोणतं आहे, सीताफळाला कोणत्या भागात डिमांड आहे, या भागातून आपण जर 50 शेतकरी मिळून सीताफळाचं उत्पन्न केलं तर त्या भागामध्ये किती लाख रुपयात खपू शकते, आहे ना. आंब्याचे वेगवेगळे व्हेरायटी काय, कोणते आंबे कोणत्या भागात जास्त सेल होते. मग आपण 50 शेतकरी एकत्र येऊन जर आपण या भागात असे आंब्याचे वनं लावले आणि आपण सर्व मिळून जर एक ट्रकचा ट्रक पूर्ण त्या भागात पाठवला 50 किलो 200 किलो अंतरावर, तर आपण किती रुपये मिळवू शकतो, कमवू शकतो. असं नाही का तुम्ही आता जे शेतकऱ्याचे मुलं मुली नातू नातीन बसलेले आहे त्यांनी नाही का काहीतरी असा वेगळा अभ्यास करायला पाहिजे, शेतीवर असा अभ्यास करायला पाहिजे का ते गावच्या गाव नाही का चेंज झालं पाहिजे, गावाच्या गावाने लाख रुपये कमवले पाहिजे. त्याच्यासाठी काय पाहिजे तुमच्यापाशी? व्हॉट शुड यू हॅव? नेतृत्व कौशल्य पाहिजे. शेतीवर तुमचा वेगळा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. शेतीवर कोणी अभ्यास करायला तयार नाही. शाळेमध्ये शेतीचा विषय नाही आहे, शाळेत फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ आहे, साइन थिटा कॉस थिटा आहे, जी जिंदगीत कधी कामे नाही आहेत. पण जे आपल्या जिंदगीत कामात आहे ते कधीच नाही आहे. बरोबर आहे ना. जे आपल्या लाईफमध्ये डेली कामे येणाऱ्या वस्तू आहे त्या एज्युकेशनमध्ये असल्या पाहिजे, त्या अवेलेबल नाही आहे. आपल्या लोकांना फायनान्सबद्दल समजत नाही. एखादी विषय असा पाहिजे जिथं व्यवहार, लोकव्यवहार, पैसा, डील, बिझनेसमॅनचे गुणधर्म, क्वालिटीज, तुमच्यामध्ये ते क्वालिटीज कशा आल्या पाहिजे हा विचार केला पाहिजे. आपण सर्व शेतकरी आहोत, डायरेक्टली ते इनडायरेक्टली.
आपण शेती या विषयावर वेगळा अभ्यास केला पाहिजे. शेती एक इंडस्ट्री म्हणून अभ्यास केला पाहिजे. शेती एक बिझनेस म्हणून अभ्यास केला पाहिजे. बरोबर. अभ्यास असा तगडा केला पाहिजे का आपल्या खेड्यामध्ये आपण एखादी कॅम्प लावला पाहिजे आणि 2 ते 2.5 तास तिथल्या लोकांना भाषण दिलं पाहिजे आणि समजावून सांगितलं पाहिजे की बापू शेती करण्याची ही मेथड राहू शकते. एखाद्या खेड्यामध्ये एखादी किराणा दुकान पाहिजे तर आपण गावातच किराणा दुकान लावलं पाहिजे, म्हणजे 200 गिऱ्हाईक आपले तयार होते. हा विचार नाही करत. बिझनेस शोधा लागते, लोकांची नीड शोधा लागते. लोकांची नीड काय आणि आपल्यापाशी प्रोडक्शन काय, आणि मग त्या प्रोडक्शनला आपण सेल कसं करू शकतो प्रोसेसिंग करून, याचा अभ्यास घेतला पाहिजे. प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून विचार नाही करता आपण. तर आपली विचारधारा नाही का आपण चेंज केली पाहिजे. हे गरिबी आहे ना, हे आपली विचारधारा आहे. शेतकऱ्याच्या स्कीमची वाट पाहत राहणं, शेतकऱ्याची दया भेटन म्हणून आंदोलनं करणं, आपला किमती वेळ वाया घालणं, याच्यापेक्षा आपण घेणाऱ्यापेक्षा देणारे काय नाही करू शकत. शेतीला इंडस्ट्री म्हणून पाहिलं पाहिजे. शेतीला तुम्ही ट्रॅडिशनल शेती म्हणून नाही पाहिलं पाहिजे. हा माइंडसेट नका आणू, मी शेती करणार नाही, मला माझ्या वडिला शेतीची काही लेनदेन नाही, असं नाही. मी शेती करीन पण आधुनिक पद्धतीनं कशी करीन. मी शेती करीन पण ज्या शेतकऱ्यांना करोडो रुपये कमवले आहे शेतीच्या भरोशावर, त्या शेतकऱ्याचा अभ्यास करून शेती कशी करीन. मी नवीन टेक्नॉलॉजी कशी आणीन, मी नवीन प्रकारचे उत्पन्न कसं घेऊ शकतो. या मातीचं कन्सेप्ट काय, हे माती कोणत्या अँगलनं काम करते, त्या मातीमध्ये कोणतं उत्पन्न मोठं होऊ शकते, त्यातून लाखो प्रॉफिट होऊ शकते. म्हणजे थोडंसं नाही का तुम्ही तुमच्या ट्रॅडिशनपासून, कस्टमपासून, तुमच्या परंपरेपासून हटून जर विचार केला ना मित्रांनो, 100% सक्सेस आहे. देअर इज अ 100%. ठीक आहे, पहिले त्रास होईल, 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, तुम्हाला शेती समजायला 3 वर्ष लागेल, नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजी समजायला 2-3 वर्ष लागेल, प्रयोग करून मला वेळ लागेल. पण याचा अर्थ असा नाही आहे का सक्सेस नाही आहे. सक्सेस आहे, सक्सेस प्रत्येक ठिकाणी आहे. शेतीबद्दल एखादी प्रोग्राम ठेवा, 2 शिबिर तज्ज्ञ माणसाला, अभ्यासक माणसाला शेतीबद्दल बोलण्यासाठी बोलवा, सॉईल परीक्षणासाठी लोक एकत्र या. ह्या गोष्टी कोणीच करत नाही. गावात नदी आहे, नदीचं पाणी आणायचं आहे, 25 शेतकऱ्याला फायदा होते, तर 25 शेतकरी एकत्र आले पाहिजे. नदीचं पाणी आणून एकच मशीन लावून 25 शेतीला पाणी कसं देणं याचा विचार केला गेला पाहिजे. एकामेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, हा विचार डेव्हलप झाला पाहिजे. यासाठी तुमच्यापैकी कोणतरी नेतृत्व केलं पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे. बरोबर का नाही. तर ह्या सर्व गोष्टी नाही का कोण करू शकते. हू कॅन डू इट. कोण करू शकते. तुम्ही करू शकता. यू कॅन डू इट. करू शकता का नाही. तुम्ही आम लोकांपेक्षा हटके केव्हा राहा, तुम्ही वेगळे केव्हा राहा. जेव्हा तुम्ही लोकांच्या जीवनात काय घडून आणणार. खरा बिझनेसमॅन माहिती कोण राहते, जो हजारो लोकांना बिझनेस देते. विचारवंत कोण राहते, जो 1000 लोकांना विचार देते आणि 1000 लोकांच्या लाईफमध्ये काय घडून आणते, परिवर्तन घडून आणते का नाही. जर तुम्ही खेड्यापाड्यातले आहे, तुमच्या गावागावाशी तुमची नाळ आहे, तर त्या गावाचाही अभ्यास तुम्ही केला पाहिजे, त्या शेतीचाही अभ्यास केला पाहिजे, गरिबीचाही अभ्यास केला पाहिजे, लोक आत्महत्या का करते त्याचा केस स्टडी बी केला पाहिजे. बरोबर आहे. लोकांची सायकॉलॉजी कशी काम करते ना आपण गावाला कसं बदलू शकतो याचा अभ्यास केला पाहिजे. वर्क अंडरस्टूड. तर ह्या सर्व गोष्टी नाही का तुम्ही डेव्हलप केल्या पाहिजे. असं मला वाटते की तुमच्या माझ्यासमोर बसलेले प्रत्येक माणसं एक नेतृत्व आहे, एक विचारवंत आहे, एक अभ्यासक व्यक्तिमत्व आहे. तुमचा एम फक्त इंग्लिश शिकण्यापुरता मर्यादित नाही आहे. असे पोरं फार इंग्लिश बोललेले आहे, एकदम इफेक्टिव्हली बोललेले आहे, परफेक्ट बोललेले आहे. काही घाबरू नका. त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन मला तुम्हाला जीवन जगण्याची कला शिकवायची आहे. त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन मला तुम्हाला नेतृत्व गुण शिकवायचा आहे. त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन समाजाविषयीची जाणीव अहसास शिकवायचा आहे. त्याला मी काहीतरी नवीन देऊ शकलो पाहिजे आणि त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आणलं पाहिजे. यासाठी मी सुद्धा कमिटेड आहो. इतकं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो.